एषसुरासुरमणुसिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि व्यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं दहनं गणहराणम् अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथ ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार आणि यातही द्रव्यांचं आपण सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने साही द्रव्यांचं वर्णन बघितलेलं. सामान्य तत्व आणि विशेष तत्वाच्या व्याख्यानानंतर आता आचार्य 145 गाथेपासून सुरुवात करणार आहे. ज्ञान ज्ञेय विभाग अधिकार. याच्यामध्ये ज्ञान आणि ज्ञेय यांच्यामध्ये विभाग करून आपल्या आत्मतत्वावर ही सगळी परिणती कशी घटित करायची हे आचार्य आपल्याला उदाहरणाच्या माध्यमातून सांगणार आहे. व्यवहार जीवत्व म्हणजे काय, निश्चय जीवत्व म्हणजे काय, जीव कशा प्राणांनी जगतो, व्यवहार प्राण कोणते, निश्चय प्राण कोणते, यांचं सर्व विवरण आचार्य आपल्याला प्रस्तुत करणार आहे. आत्मकल्याणाच्या दृष्टीने पण ज्ञान तत्व आणि ज्ञेय तत्व यांचा वेगळेपणा दर्शविणं अत्यंत गरज आहे. आत्मा ज्ञान तत्वही आहे आणि ज्ञेय तत्वही आहे. ज्ञान तत्वामध्ये पहिल्या अधिकारामध्ये आत्म्याचीही चर्चा केली आणि ज्ञेय तत्वामध्ये देखील आत्म्याची आणि बाकीच्या 5ही द्रव्यांची चर्चा केली गेली. पण ज्ञान तत्वामध्ये जाणणाऱ्या आत्म्याची चर्चा केली तर ज्ञेय तत्वात जाणण्यात येणाऱ्या आत्म्याची चर्चा केली. ज्ञान तत्व अधिकारात जाणणाऱ्या तत्वरूपाने आत्मा बघायचा होता, तर ज्ञेय तत्वात जाणण्यात येणारा म्हणजेच ज्ञेय बनलेल्या आत्म्याला म्हणजेच तोही आत्मा जाणणारा आहे हे समजायचं आहे. म्हणजे जो ज्ञेय बनलेला आहे तो आत्मा जाणणारा देखील आहे, अशा प्रकारे आम्हाला बघायचं आहे. कारण प्रमेयत्व गुणयुक्त आपल्या ज्ञान स्वभावी आत्म्याला परज्ञेयापासून भिन्न आहे हे जाणायचं आहे आणि तो स्वतःच्या ज्ञानाचं ज्ञेय पण आहे हेही बघायचं आहे. जसं सुरुवातीलाच आचार्यांनी 93व्या गाथेत बहुतेक ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकाराच्या सुरुवातीला सांगितलं की पर्याय मूढता हीच परसमय आहे. पर्याय मूढता याचा अर्थ पर्यायीला स्वभाव मांडणं. ही जी असमान जातीय जीवाची पर्याय आहे ती तेवढीच म्हणजे मी आहे हे मांडणं, ही परसमयाची व्याख्या आचार्यांनी पहिल्यांदाच आम्हाला प्रस्तुत केली होती. आणि त्या दृष्टीने आम्हाला ज्ञेय तत्वामध्ये स्व आत्मा ज्ञेय बनवायचा आहे. पण कशा रीतीने त्याला आम्हाला अवलोकन करायचं आहे. जो व्यवहार प्राणांनी जगतो तो आमचा आत्मा, की जो निश्चय प्राणांनी जगतो तो आमचा आत्मा, या संबंधीचा उहापोह आणि निर्णय आम्हाला आता या गाथांमधून करायचा आहे. साधारणतः 8 पर्यंतच्या गाथा या अनुषंगाने आचार्य सांगणार आहे. गाथा क्रमांक आता बघा, 145 नंबरची गाथा. सपदे सेहिम समग्गो लोगो अठ्ठेहिम निठिदो निच्चो जो तम जानदि जीवो
पाणच्चदुकाभिसंबद्धो सपदेसेहिं समग्गो लोगो अट्ठेहिं नित्थिडो निच्चो ज्योतं जाणदि जीवो पाणच्चदुकाभिसंबद्धो सपदेसीम अठ्ठेहिम. सर्व द्रव्य आपापल्या प्रदेशांनी सहित आहे. जसं आपण बघितलेलं आहे की जीव द्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य हे सगळे असंख्यात प्रदेशी आहे. पुद्गल द्रव्याच्या बाबतीत एक प्रदेशी पासून अनंत प्रदेशीपणा संभवनीय आहे. एक प्रदेश, द्विप्रदेश, त्रिप्रदेश, संख्यात प्रदेश, असंख्यात प्रदेश आणि अनंत प्रदेश असे पुद्गलाचे प्रदेश सांगितले गेलेले आहे. आकाशद्रव्य अनंत प्रदेशी आहे आणि कालद्रव्य एक प्रदेशी आहे. म्हणजे हे जे लोक 6 द्रव्यांनी रचित आहे, बनलेलं आहे, हे 6 द्रव्य सप्रदेशी आहे. भलाई 5 द्रव्यांना तिर्यक प्रचय सांगितलेला आहे, कालद्रव्याला तिर्यक प्रचय सांगितलेला नाही, परंतु एक प्रदेशीपणा मात्र कालद्रव्याला देखील निश्चित असणार आहे. म्हणून आपापल्या प्रदेशांनी प्रत्येक द्रव्य हे लोगो निच्छो निथिटो हे या लोकामध्ये असं पूर्णतः गचपच भरून आहे. लोकाकाशाची थोडी जागा देखील अशी नाही. प्रत्येक द्रव्य क्षेत्रावर हे 6 द्रव्य व्याप्त आहे. धर्म अधर्म तर पूर्ण व्यापून आहेच, आकाश द्रव्यही आहे. आणि जीव आणि पुद्गल जरी अनवस्थित प्रदेशी असलं तरी देखील कुठलाही प्रदेश असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी जीव आणि पुद्गल द्रव्य विद्यमान नाही. सर्वत्र हा पूर्ण लोक अशा तऱ्हेने 6 द्रव्यांनी गचपच भरलेला आहे, पूर्ण व्याप्त आहे. उदाहरण आपल्याला सांगितलं होतं काजळाच्या डबीमधल्या असलेल्या काजळाप्रमाणे असा प्राप्त आहे. तम जो जाणदी सो जीवो. अशा या लोकाला जाणणारा कोण आहे? तर जीव आहे. आणि पाणच्चदुकानी संबद्धो. आणि हा जो जीव आहे हा प्राणचतुष्टयांनी 4 प्राणांनी जगत आहे किंवा सहित आहे. हा जो व्यवहार जीव सांगितला, जो प्राणांनी जगणारा जीव सांगितला, हा या ठिकाणी 4 प्राणांनी जगतो आहे. पहिल्यांदाच या गाथेची उत्थानिका देताना सांगितलेलं आहे की ज्ञेय तत्वाचं कथन करून ज्ञान आणि ज्ञेय यांच्या भेदाने, म्हणजे यामध्ये भेद आहे, यांनी निश्चय करून ग्रंथकार आत्म्याला अत्यंत भिन्न करण्यासाठी आम्हाला आमचा चैतन्य प्राण अलग बघायचा आहे, आमचं निज परमार्थाने असलेलं लक्षण रूप आत्मा आम्हाला अलग बघायचं आहे. आणि त्यासाठी व्यवहारी जीवत्वाला त्या ठिकाणी आचार्य सांगणार आहे. कारण सर्वसामान्य लोकांना व्यवहारच समजतो किंवा व्यवहार ज्ञात असतो, किंवा व्यवहाराशिवाय परमार्थ कथन करणं अशक्य असतं. आणि म्हणून आम्हाला पहिल्यांदा आचार्य व्यवहार प्राणांच्या, व्यवहार जीवपणाच्या कारणांचा विचार करविणार आहेत. अशी ही गाथा आहे. टीका बघा. आकाश पदार्थाला प्रारंभ करून, आकाश अनंत प्रदेशी असल्यामुळे अनंत प्रदेशी पासून एक प्रदेशीपणा असा क्रम द्रव्याचा ठेवला तर अनंत प्रदेशी आकाश द्रव्य, नंतर असंख्यात प्रदेशी येणारी द्रव्य आणि नंतर शेवटी एक प्रदेशी असणारं कालद्रव्य असा प्रारंभ करून काल पदार्थांपर्यंत सर्वच पदार्थांना प्रदेशांचा सद्भाव सिद्ध आहे. म्हणजे प्रत्येकच द्रव्य हे प्रदेशवान आहे, सप्रदेशी आहे. भलाई काल द्रव्य असती काय नाही, पण असती म्हणजे प्रदेश, एक प्रदेश निश्चितपणे काल द्रव्याला देखील आहे. त्या पदार्थांनी भरगच्च असणारा जो लोक तो पूर्णतेला प्राप्त आहे. म्हणजे या लोकामध्ये
6 द्रव्यांचा समूह रूपच द्रव्य आम्हाला दिसणार आहे. 6 द्रव्यांपेक्षा वेगळं असं काही नाही आणि 6 द्रव्यांनी हा लोक पूर्णतः व्याप्त आहे. त्या लोकाला त्या द्रव्य समूहामध्ये अंतर्भूत असूनही आता या 6 द्रव्यांमध्ये जीवद्रव्य देखील अंतर्भूत आहे आणि असा हा जीव आपल्या अचिंत्य स्वपराला जाणण्याच्या शक्ती संपदेद्वारा जाणतो. पण ज्ञानतत्वाचं किंवा आत्मतत्वाचं हे वैशिष्ट्य आहे, जीवद्रव्याचं हे वैशिष्ट्य आहे की त्याची स्वरूप संपदा अशी आहे की तो स्व आणि पर या दोहोंलाही युगपत जाणू शकतो. स्वपराला जाणण्याच्या शक्ती संपन्नतेद्वारा तो विद्यमान आहे आणि तरीही तो या 6 द्रव्यांमध्ये व्याप्त आहे. म्हणजे 6 द्रव्यांपेक्षा वेगळा नाही. 6 द्रव्यांमध्ये जीवद्रव्याचंही अस्तित्व आलं, पण त्याची स्वरूप संपदा बाकीच्या 5 द्रव्यांपेक्षा वेगळी आहे. बाकीची 5 द्रव्य जाणण्याचं कार्य करू शकत नाही, ती ज्ञेय बनू शकतात, पण आत्मा मात्र ज्ञेय पण आहे आणि ज्ञाता पण आहे. म्हणून स्वपराला जाणण्याच्या संपदेद्वारा जाणतो. अन्य कोणीही जाणत नाही. बाकीची 5 द्रव्य अचेतन द्रव्य आहे, त्यामुळे ही 5 द्रव्य जाणण्याला समर्थ नाही. याप्रमाणे जीव सोडून अन्य द्रव्य मात्र ज्ञेय आहेत. पण जीव द्रव्य हे ज्ञेय रूपही आहे आणि ज्ञान रूपही आहे. याप्रमाणे 6 द्रव्यांमध्ये ज्ञान आणि ज्ञेय असा विभाग त्या ठिकाणी झालेला आहे. बाकीची 5 द्रव्य ही केवळ ज्ञेय रूप द्रव्य आहे. याच्यामध्ये प्रमेयत्व गुण आहे आणि जीव द्रव्यात प्रमेयत्व गुण तर आहेच आहे, प्रश्नच नाही. परंतु ज्ञाता पण जाणणे पण आपण विद्यमान आहे, म्हणून ते आपल्या ज्ञान शक्तीने देखील संयुक्त आहे. आणि सर्व द्रव्यांच्या बाबतीत जर आम्ही विचार केला 6 द्रव्यांच्या बाबतीत, तर 6 द्रव्य नित्य आहे, निराबाध आहे, अकृत्रिम आहे. 6 द्रव्य कोणीही कोणत्या द्रव्याची निर्मिती केली नाही, अकृत्रिम आहे, अमीट आहे. म्हणजे मिटणारी नाही, म्हणजे अनंत काळ टिकणारी आहे आणि याला कोणी निर्माण केलं नाही, म्हणून अनादी अनंत आहे, अकृत्रिम आणि अमीट आहे, परिणमनशील आहे, उत्पादवे द्रव्याला नित्य प्राप्त असणारी आहे, अनरक्षित आहे, कुणाकडूनही या द्रव्यांचं रक्षण करावं लागत नाही. द्रव्य जर रक्षण केलं तर राहील. जीवाची कुणी रक्षा करू शकतो किंवा पुद्गल परमाणू आमच्या जवळ जे काही वस्तुतत्व विद्यमान आहे, भौतिक जगमगाट विद्यमान आहे, त्याचे आम्ही रक्षण करू शकतो असं काहीही कोणत्याही द्रव्यामध्ये नाही. आमची अनुकूलता आहे, आमचा स्वतः कर्माचा उदय आहे, म्हणून अनुकूल सामग्री आमच्या सोबत विद्यमान आहे आणि प्रतिकूल तेचा उदय सुरू झाला, असाताचा उदय सुरू झाला की एक क्षणामध्ये ही सामग्री कुठल्या कुठे पळून जाणार आहे, ती दिसणार देखील नाही. चक्रवर्ती पद असेल तरी देखील चक्रवर्तीची नवनिधी कुठे जाईल सांगता येत नाही, असाताचा उदय सुरू झाला असेल तर. अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी या जगामध्ये स्वतःसिद्ध रीतीने विद्यमान आहे. विनाकारण जीवाचा अहंकार आहे की मी या सगळ्यांना जमा केलं, पुरुषार्थाने मी ह्या सगळ्यांची प्राप्ती करून घेतली, हा एक बाजू असते पुष्कळांची. किंवा मला दैव माझं चांगलं होतं, दैव बलवत्तर होतं, म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. पण दोनही बाबतीत जरी आम्ही बघितलं, पुरुषार्थांनी मिळालं असं म्हटलं आणि दैवानी मिळालं असं जरी आम्ही म्हटलं, तरी देखील कर्माचा जोपर्यंत संयोग आहे तोपर्यंत ती साधन सामग्री आमच्याजवळ उपलब्ध असणार आहे. कर्माचा असाताचा उदय सुरू झाल्याबरोबर ती सामग्री निघून जाणार आहे. पंडित टोडरमलजींनी असं एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे
की समजा एखाद्याला सुवर्ण लाभ व्हायचा आहे किंवा एखाद्या हिऱ्याचा लाभ व्हायचा आहे. ती व्यक्ती स्वतःच्या अगदी अ, अंगणामध्ये बसलेली आहे आणि एक कावळा तोंडामध्ये एक हिरा घेऊन त्या झाडावर आला आणि त्याला दुसरं काहीतरी खाद्य मिळालं आणि तो हिरा त्याच्या चोचीमधनं खाली पडला आणि त्या घरमालकाला तो हिरा सापडला. आता हिरा सापडला याच्यामध्ये त्याचं दैव बलवत्तर आहे असं आम्ही व्यवहारामध्ये म्हणतो. या ठिकाणी त्याचा साताचा उदय झाला आणि म्हणून ती मूल्यवान वस्तू त्याला विनायास प्राप्त झालेली आहे. कदाचित कुणाला पुरुषार्थपूर्वक ती प्राप्त होईल, पण दोन्ही याच्यामध्ये हा बाह्य संयोग आहे. कर्माचा उदय त्या ठिकाणी बलवान आहे आणि कर्माच्या उदयामध्ये सामग्रीची केवळ केवळ उपलब्धता झाली आहे. पण त्या सामग्रीनी सुख मिळेल हे मात्र अजूनही निर्धारित झालेलं नाही. सुख मिळणं किंवा दुःख मिळणं हे मोहनीय कर्माच्या उदयानुसार असणार आहे. तर अशा प्रकारचं हे जीवनामध्ये प्रत्येक द्रव्य असं अनरक्षित आहे. याचं कुणीही रक्षण केलेलं नाही. या जगामधला परमाणू एवढं द्रव्य देखील कुणी नष्ट करू शकत नाही. आज आम्ही पाहतो विनाशकारी अशी युद्ध सुरू आहेत आणि आम्हाला असं वाटतं की सगळं जग हे बेचिराख होत आहे. या जगाचा रक्षण करता कुणी नाही, परंतु तरीही शाश्वत जे परमाणु तत्व आहे, जी पुद्गल संरचना आहे, ती त्या ठिकाणी नष्ट करण्याला कोणतंही मिसाईल देखील त्या ठिकाणी शक्य नाही. परमाणु एवढं द्रव्य देखील कुणीही नष्ट करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग नष्ट काय झालं? तर नष्ट जे झालं ते पुद्गल स्कंदरूप जी अवस्था होती ती नष्ट झाली. ज्या मजलेच्या मजले वाढवलेल्या बिल्डिंग होत्या त्या नष्ट झाल्या. जे अनेक नवनवीन शोधांच्या माध्यमातून उपकरणं होती ती नष्ट झाली. म्हणजे पुद्गल स्कंदरूप पर्याय नष्ट झाला. पण स्कंद ज्याच्यापासून बनले ते परमाणू मात्र जगातून कधीही नष्ट होऊ शकत नाही. अशा तऱ्हेचं हे सगळं जग अनरक्षित स्वतःसिद्ध आहे. आम्हाला पहिल्यांदा वस्तुतत्वाबद्दल यथार्थ ज्ञेयतत्वाबद्दल प्रथमतः यथार्थ रीतीने श्रद्धा करणं गरजेचं आहे. अशा ज्ञानरूप आणि ज्ञेयरूप या जीवाला ज्ञान आत्म्यामध्ये मात्र ज्ञेयपणाही आहे आणि ज्ञानपणाही आहे. अशा या जीवाला सहज विकसित अनंत ज्ञान शक्ती निमित्तक आणि सहज हा शब्द त्या ठिकाणी समजला. सहज याचा अर्थ स्वतःसिद्ध रीतीने कुणीही निर्माण न करता जे नैसर्गिकरित्या त्याच्याजवळ अनादिकालापासून विद्यमान आहे आणि अनंत काळपर्यंत जे राहणार आहे असा याचा अनंत शक्ती निमित्त अविनाशी ज्ञान ज्याचं कारण आहे असा हा निज चैतन्य स्वभाव, की या चैतन्य स्वभावाला कुणीही उत्पन्न करू शकत नाही आणि कुणीही नष्ट करू शकलं नाही. कितीही आज संशोधन झालं तरी देखील जीव कुणी निर्माण करू शकलं नाही आणि जीवाला कुणी नष्ट देखील करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा या निज तत्वाचं स्वरूप परमार्थाने काय आहे? तर 3 कालामध्ये अवस्थायी आणि वस्तू स्वरूपभूत असल्यामुळे सर्वदा अविनश्वर असं निश्चय जीवत्व असा असतानाही म्हणजे निश्चय जीवत्व हे वास्तविकतः जीवाचं स्वतःचं मूळ स्वरूप आहे. परमार्थाने जीव आपल्या चैतन्य तत्वानी ओळखल्या जातो. निश्चय जीवत्व याचा अर्थ की स्वपराला जाणण्याची अनंत शक्ती ज्याच्यामध्ये विद्यमान आहे त्याला निश्चय जीव असं म्हणायचं. परत पहा की स्वपराला जाणण्याची अनंत शक्ती ज्या द्रव्यात ज्या आत्मद्रव्यात विद्यमान आहे
तो निश्चय जीव आहे आणि देह आणि आत्मा यांची एकत्रित असमान जातीय द्रव्य पर्याय म्हणजे व्यवहार जीवत्व आहे. म्हणून पहिल्यांदा तर निश्चय जीवत्व सांगितलं की 3 कालामध्ये देखील जे अवस्थायी असणार आहे, जीव ओळखल्या जाणार आहे, तो त्याच्या निज चैतन्यानीच ओळखल्या जाणार आहे आणि ते चैतन्य कधीही नष्ट होणार नाही. म्हणून 3ही काळामध्ये ते अवस्थायी आहे, नित्य विद्यमान असणार आहे. नंतर वस्तू स्वरूपभूत आहे, म्हणजे आत्माच चैतन्य रूप आहे. चैतन्य आणि आत्मा वेगवेगळ्या 2 गोष्टी नाही. चैतन्य म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजे चैतन्य, असं त्याच्याशी तादात्म्य वृत्ती आहे. म्हणून ते वस्तू स्वभावभूत आहे, सर्वदा आहे. सर्वदा याचा अर्थ 3ही काळामध्ये आहे. नंतर अविनश्वर आहे. त्या जीवत्वाला कुणीही, निश्चय जीवत्वाला कुणीही जीवापासून हिरावून घेऊ शकत नाही. असं निश्चय जीवत्व असतानाही, इथे आपण पॉज घेऊ की असं निज जीवत्व किंवा निश्चय जीवत्व असा हा जीवाचा वास्तविकतः स्वभाव आहे. पण या स्वभावाला संसार अवस्थेमध्ये अनादी परंपरेने पुद्गल बंधाने प्राप्त आत्मा दूषित झाल्यामुळे, पण अनादी कालापासून याला पुद्गल कर्माचा संयोग आहे. पुद्गल कर्मामुळे हा त्या ठिकाणी संसार अवस्थेमध्ये आहे आणि पुद्गल बंधानी, कर्मबंधानी याला सतत मलिनता प्राप्त झालेली आहे. आणि असा हा मलिन झाल्यामुळे, दूषित झाल्यामुळे व्यवहार जीवत्व म्हणजे देह त्याला धारण करावा लागत आहे. आणि असा हा व्यवहार जीवत्वाला कारण काय आहे? हे व्यवहार जीवत्व आम्ही कशाच्या माध्यमातून ओळखतो? तर प्राण चतुष्काच्या माध्यमातून असा हा सहित आहे. आणि म्हणून त्याद्वारा तो इतरांपासून विभक्त करावा. म्हणून या पहिल्यांदा तर प्राण चतुष्क की 4 प्राणांनी हा जगतो आहे, हे म्हणणं आमचं. आम्ही व्यवहारामध्ये जीव आहे की मेला हे समजण्यासाठी त्याचा श्वासोश्वास सुरू आहे की नाही हे बघतो. पण श्वासोश्वास हा प्रत्येक संसारी जीवामध्ये असला तरी देखील लक्षात घ्या, विग्रह गतीमध्ये श्वासोश्वास असत नाही. विग्रह गतीमध्ये हे औदारिक शरीर किंवा वैक्रिय शरीर, कोणतंही शरीर त्या ठिकाणी असत नाही. शरीर विरहित फक्त तेजस आणि कारमांड ही शरीर त्या ठिकाणी आहे. आणि तरीही तो त्याही अवस्थेत चैतन्य शक्तीमुळे जीवित आहे. आत्मा आत्मरूपानी आहे, तो जडरूप झालेला नाही. आणि म्हणून असा हा संसारी अवस्थेत 4 प्राणांनी जगतो. आणि जेव्हा म्हणतो की हा 4 प्राणांनी जीव जगतो, हे कथन आमचं जर आम्ही आगम भाषेमध्ये बघितलं, नयविवक्षेनी जर याला आम्हाला समजायचं असेल, तर जीव द्रव्य प्राणांनी जगतो किंवा पूर्वी जगला आणि भविष्य काळात देखील जोपर्यंत मुक्तीची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो जगतो असं म्हटलं तरी देखील हे आमचं कथन जड प्राणांनी जगतो, 10 प्राणांनी जगतो, हे आमचं कथन असद्भूत व्यवहार नयाचं असणार आहे. आणि कोणता असद्भूत व्यवहार नय? तर त्या ठिकाणी अनुपचरित असद्भूत व्यवहार नय. शब्द लक्षात ठेवा. 10 प्राणांनी हा जीव जगतो. 10 प्राणांचं स्वरूप आचार्य स्वयं सांगणार आहे. 10 प्राणांनी हा जीव जगतो किंवा पूर्वी जगला, हे जे कथन आहे हे कथन अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचं आहे. आणि असद्भूत नय कशाला म्हणतात? थोडक्यात 2 भिन्न वस्तूमध्ये एकपणा दाखविणं याचं नाव आहे असद्भूत व्यवहार नय. 2 भिन्न भिन्न वस्तू आहे,
देह अलग आहे, द्रव्य प्राण अलग आहे आणि जीव अलग आहे. असं असताना दोन मध्ये एकता दाखवून कथन करणं हा असद्भूत व्यवहार याचा विषय आहे. आणि त्यामध्ये देखील त्या दोन गोष्टी सर्वथा वेगळ्या असणाऱ्यांमध्ये एकता दाखवत असतील तर तो उपचरित व्यवहार याचा विषय आहे. आणि ज्या ठिकाणी वेगळं आहे पण आत्ताच्या समयात वेगळं करता येत नाही अशा प्रकारे आहे तो अनुपचरित असद्भूत व्यवहार याचा विषय आहे. द्रव्य प्राण आहे हे शरीराश्रित आहे, पौद्गलिक आहे, हे भिन्न आहे. आत्मद्रव्य वेगळं आहे. दोन मध्ये एकता पाहिली म्हणून तो असद्भूतपणा बघितला. पण द्रव्य प्राण आयु जोपर्यंत विद्यमान आहे तोपर्यंत द्रव्य प्राण वेगळे करता येत नाही आणि म्हणून त्याला अनुपचरितपणा पण सिद्ध झाला. म्हणून द्रव्य प्राणांनी जगतो हे कथन अनुपचरित असद्भूत व्यवहार याचं कथन आहे. आता अशा तऱ्हेने हा प्राणांनी जगतो, प्राणांनी सहित आहे आणि तो इतरांपासून आपल्याला वेगळा करायचा आहे. म्हणजे भावभासनापूर्वक या दोन मध्ये पृथक्करण करून स्वतःचं निज तत्व काय आहे हे ओळखायचं आहे. आणि पराची मर्यादा कुठून सुरू होते त्याला आपल्यापासून वेगळं आहे असं प्रतीतीमध्ये घ्यायचं आहे. भावार्थ पहा. हा लोक यापूर्वी या अध्यायामध्ये वर्णन केलेल्या आकाशापासून तो कालानुपर्यंत सर्व द्रव्यांनी व्याप्त आहे. त्यापैकी एक केवळ जीव द्रव्य स्वपरप्रकाशक आपल्या ज्ञान स्वभाव संपदेने युक्त आहे. बाकी शेष द्रव्य जाणणारे नाहीत. याप्रमाणे जीव तेवढा ज्ञायक आणि जीवासह इतर सर्व पदार्थ ज्ञेय आहे. म्हणजे जीव ज्ञेय पण आहे. त्रिकाल ध्रुव जीवाचे स्वरूपभूत असल्यामुळे अविनश्वर असे चैतन्य हे निश्चयाने जीवाचे लक्षण आहे. परमार्थाने जीवाचं लक्षण तर आम्ही पहिल्या दुसऱ्या भागामध्ये देखील घटित केले. जो चैतन्यानी जगतो किंवा जो चैतन्यवान आहे, ज्ञान दर्शनमय आहे, तो जीव. पहिल्या दुसऱ्या भागात देखील आम्ही हे निश्चय नयानी आम्ही जीवाचं लक्षण सांगितलेलं आहे. परमार्थभूत असं हे लक्षण आहे. त्या निश्चय जीवत्वाला कारण स्वाभाविक अविनश्वर ज्ञान आहे. ते निश्चय जीवत्व सर्व प्राणी मात्रांमध्ये स्वभावतः प्राप्त असतानाही, शब्द लक्षात घ्या की अनादिकालापासून हे निश्चय चैतन्य, निश्चय जीवत्व जीवाला प्राप्त आहेच. या चैतन्य प्राणाचा कधीही वियोग झालेला नाही. असं असतानाही अनादिकालापासून प्रवाहरूप कर्मसंयोगामध्ये संसारामध्ये आत्मा मलिन झाला असल्याने त्याला इंद्रिय, बल, आयु आणि श्वासोश्वास हे 4 प्राण आहेत. हे व्यवहाराने जीवाचं लक्षण आहे आणि त्यातही हा जीव अन्य द्रव्यांपासून पृथक करून ओळखावा. अशा तऱ्हेने या गाथेमध्ये हे सांगितलं आहे की निमित्ताने देखील हा जाणत नाही. जीवाचा स्वभाव जाणण्याचा आहे म्हणून आत्मा हा जाणत आहे. जो आता पहा, जो 10 प्राणांनी जगतो तो जीव हे व्यवहार जीवाचं कथन आहे. देह आणि आत्मा यांची एकत्रित असमान जातीय द्रव्य पर्याय आहे आणि तो व्यवहार जीव आहे. आणि जो चैतन्य प्राणांनी जगतो तो निश्चय जीव आहे. 10 प्राणांपासून भेद विज्ञानाच्या माध्यमातून मनुष्यादी पर्याय रूप
असमान जातीय द्रव्य पर्याय आणि त्रिकाली ध्रुव आत्मा यामध्ये आम्हाला भेदविज्ञान करायचंय. इथे भेदविज्ञान आम्हाला आमच्या असमान जातीय द्रव्य पर्यायीपासनं करायचं आहे की याच्यामध्ये जीवाचं काय आहे आणि पुद्गलाचं काय आहे हे समजायचंय. देहाची रचना ही पौद्गलिक आहे, जे व्यवहार जीवत्व सांगितलं हे जड आहे, पौद्गलिक आहे, आणि चैतन्य रूप जीव हा निज तत्व आहे हे समजायचंय. या गाथेत प्रथमतः आत्म्याला परापासून विभक्त करण्यासाठी व्यवहार जीवत्वाचं कारण सांगितलेलं आहे. आकाशापासून कालद्रव्यापर्यंत सर्व द्रव्य सप्रदेशी आहे आणि तोच श्लोक आहे. या 6 द्रव्यात केवळ जीव द्रव्य जाणणारे आहे, कारण जीवच स्वपराला जाणण्याच्या अचिंत्य संपदांनी युक्त आहे. जीव द्रव्य ज्ञानरूपही आहे आणि ज्ञेय रूपही आहे. जीव स्वरूपानेच अनंत शक्तीला कारणभूत सहज रूप ज्ञान स्वपर भेद विज्ञान रूप आहे. हे जीवाचं लक्षण तिन्ही काळात अवस्थायी आणि अविनाशी असं आहे. जीव संसार अवस्थेमध्ये देखील अनादी कालापासून पुद्गल देहाने संयुक्त आहे आणि द्रव्य प्राणांनी पण संयुक्त आहे. हेच प्राण व्यवहार जीवत्वाला कारण आहे. व्यवहार जीवत्व आणि निश्चय जीवत्व यामध्ये आता विभाजन रेषा आखून निश्चय जीवत्व प्राप्त करण्याचा उद्यम करणं. निश्चय जीवत्व आमच्याजवळ आहेच, पण त्याला समजणं म्हणजेच प्राप्त करणं हे आमचं प्रयोजन आहे. या बाबतीत वृंदावन कवी म्हणतात, नित नूतन निराबाध अकृत अमिट अनरक्षित स्वभाव सिद्ध सर्व गतिवंत है. तिस षट द्रव्य जुत लोक को जो जानत है, सोई जीव द्रव्य जानो चेतना महंत है. वही 4 प्राण जुत जगत में राजे वृंद अनादि संबंध पुद्गल को धरंत है. जीव निमित्तामुळे जाणत नाही, परपदार्थाच्या उपस्थितीमुळे जाणत नाही, मनामुळे जाणत नाही, इंद्रियांमुळे जाणत नाही, तर तो स्वतःच्या निज चैतन्य शक्तीनीच जाणतो. ही वस्तुस्थिती आमच्या हृदयस्थ आम्हाला करायची आहे. आणि प्रयोग व्यवहार जीवत्व या हेतूनी आणि व्यवहार जीवत्वापासून दूर हटून परसंयोग आणि परभावांना न बघता सहज आत्मतत्वाची उपासना करणं हे या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला बघायचंय. 4 प्राण, तसे तर 10 प्राण सांगितले. 10 प्राणांची नावं: 5 इंद्रिय, 3 बल, आयुष्य आणि श्वासोश्वास. एकेंद्रिय जीवांना कमीत कमी 4 प्राण असतातच. एक स्पर्शनेंद्रिय, एक काय बल, आयु आणि श्वासोश्वास. आयु आणि श्वासोश्वास हा सर्वच संसारी जीवांना आहे, परंतु इंद्रियांमध्ये कमी अधिकता आहे आणि बलप्राण देखील कमी अधिक असतात. तर अशा रीतीने एकेंद्रिय जीवांना 4 प्राण आहे, म्हणून कमीत कमी ते प्राण दाखवून व्यवहार जीवत्व यांनी जरी आम्ही जीवाचं लक्षण तात्पुरतं ओळखतो आणि ओळखायला हरकतही नाही, पण यामध्ये अडकून न पडता आम्हाला निज चैतन्याने आमचं आत्मतत्व अनुभूत व्हायला पाहिजे आणि त्याचा परिचय आम्हाला करायचा आहे. व्यवहार जीवत्व तर समजून घ्यायचं आहे. याच्यापासून आम्हाला व्यवहार जीवाच्या हिंसेपासून वाचायचं पण आहे. अहिंसा व्रताचं पालन पण करायचं आहे. पण निज चैतन्य स्वरूप संपदा आमची किती अकृत्रिम आहे, किती सहज आहे, किती न मिटणारी आहे, हे देखील आम्हाला अनुभवायचं आहे. आज आपण इथे थांबूया.
जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को। नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं। सर्वांना जय जिनेंद्र.